माहिती दिली ते कुठल्या कुठल्या प्रक्रिया आपण त्या पाण्यावरती करतात, स्प्रे पाऊंड वॉटर ट्रीटमेंट आणि कंडेन्सेटवरती, तर बरोबर. आता प्लांट आमचा रनिंग कंडिशनमध्येच आहे. जर आपण ते साईटवर जाऊन जर बघितलं तर ते अधिक स्पष्ट होईल असं वाटतं. आपण साईटवर जाऊन त्याची माहिती घेऊ. पर्यावरणाच्या दृष्टीनं ज्या काही गाईडलाईन्स आहेत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्याचा कंप्लाय करण्यासाठी ह्या प्लांटचा काय उपयोग होतो? केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड यांचा नियम आहे की कुलिंग वॉटर हे 100 लिटर पर टन ऑफ टेम्परेचरच्या आतमध्ये पाहिजे. तर कुलिंग वॉटरसाठी त्यांनी काही कुठले नॉर्म्स फिक्स केले नव्हते, इरिगेशन स्टँडर्ड्स. पण हा इरिगेशन स्टँडर्ड्स मॅच करण्यासाठी आम्ही कुलिंग वॉटर जे आहेत स्प्रे पाऊंड ओव्हरफ्लो त्यासाठी आम्ही सेपरेट ETB प्लॅन केला आहे. यामध्ये आपल्याकडं कलेक्शन टँक आहे. कलेक्शन टँकमधून फीड पाणी येतं ते ॲनारोबिक फिल्टरला येतं. ॲनारोबिक फिल्टरमधून थोडं पाणी प्रिएरेशनला पास होतं. प्रिएरेशन टँकमधून एरेशन टँकमधून सेकंडरी क्लॅरिफायरमध्ये सेपरेशन होतं, स्लज रिसायकल होतो. क्लिअर वॉटर पुढं आमचं ट्रीटेड टँकमध्ये जातं आणि ट्रीटेड टँकमधून आम्ही टर्जरी ट्रीटमेंट करतो. सँड आणि कार्बन फिल्टर आहे आणि त्यानंतर पाणी आम्ही ट्रीटेड संबंधी कलेक्शन करतो सगळे. म्हणजे हा प्लांट इन्स्टॉल करून हा प्लांट बसवून तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण मंडळ यांच्या गाईडलाईन कंप्लाय तर केल्याच, पण हे पाणी परत रिसायकल केल्यामुळं तुम्हाला आर्थिक फायदा झाला. बरोबर. मेटकॉनची जी टीम आपण इथे जी अपॉइंट केलेली आहे त्या टीममधल्या लोकांचं कामाची पद्धत आणि त्यांच्याकडनं मिळालेला रिस्पॉन्स आणि त्यांनी प्लांट चालवण्याचा घेतलेली रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडतायत का? मेटकॉनला आम्ही आता ह्या वर्षीच हे ऑपरेशन मेंटेनन्सचं काम दिलेलं आहे ह्या सीझनलाच. तर ह्या वर्षी त्यांची टीम सगळी चांगली होती आणि जबाबदारी त्यांनी सगळं पाडलं होतं फारसं व्यवस्थित. आणि प्लांट ट्रीटमेंटबद्दल क्वालिटी चांगली आली पाण्याची. अच्छा. आणि त्या चांगल्या क्वालिटी आल्यामुळेच तुम्ही ते प्लांट रिसायकल करू शकला, भले की तुम्ही गेल्या वर्षी ते पाणी इरिगेशनसाठी वापरत होता. तर मला जर पुढच्या प्लांटच्या बद्दल माहिती दिली तर बरं होईल. साधारणतः आपण काही कॉस्ट काढली आहे का की ती कॉस्ट आपल्याला ह्या पाणी ट्रीट करण्यासाठी लागते असं काही? कॉस्ट काढली आहे मी त्याची, पण ही कॉस्ट आम्ही इरिगेशन स्टँडर्ड्स आणि ह्याच्या स्टँडर्ड्स प्रमाणे पण आम्ही चेक केली की आता इरिगेशन आपण रॉ वॉटरची क्वालिटी आहे. तर रॉ वॉटरचा आपण इंटेक आहे तर साधारणतः त्या दरम्यान आम्ही जवळपास 25 ते 30 लाख आपण आम्ही सेव्हिंग करतो यामध्ये. ओके. त्यामुळे ही कॉस्ट आमची ह्यात मॅच होऊन जाते. सेफ्टीच्या संदर्भात आपण हा प्लांट चालवताना जे काही तुमच्या कारखान्याचे नियम आहे ही मेटकॉनच्या टीमनं किंवा मेटकॉनची जे आम्ही लोक इथे अपॉइंट केलेली त्या लोकांनी तंतोतंत पाळले का? नाही, सेफ्टीबद्दल त्यांचा अवेअरनेस खूपच चांगला आहे. आमचा अनुभव की त्यांनी म्हणजे अगदी ते शूज, हेल्मेट त्यांचं सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं आणि ते वापरतात. सेफ्टीविषयी तुमची काही अडचणही झाली आणि व्यवस्थित सेफ्टी अगदीच नियम सगळे पाळले. आता स्प्रे पाऊंड ट्रीटमेंट प्लांटचा सेकंडरी क्लॅरिफायर आहे. सेकंडरी क्लॅरिफायरचा आउटलेट आहे. आता ह्यामध्ये येणार आता पाण्याचा नेस कम्पेअर केलं तर क्लॅरिटी अगदी चांगली आहे. आणि यानंतर आपण टर्जरी ट्रीटमेंट केली सँड कार्बन फिल्टर की ह्याची क्वालिटी आजची ह्यापेक्षा चांगली येते. आता सीझनचा अनुभव असा आहे की आमचा की 50च्या खाली बिलो 50च्या खाली तेवढ्या आम्हाला मिळाल्या प्लांटचा. हा प्लांटचा परफॉर्मन्स यावेळी एकदम चांगला मिळाला यावेळी या सीझनला. टोटल टेक्नोक्राट्स आणि टेक्निकल टीम असल्यामुळं प्लांटचा परफॉर्मन्सवरती चांगला इफेक्ट झाला आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला वॉटर रिसर्क्युलेशन केल्यामुळं
फ्रेश वॉटरचं कन्झम्पन. कन्झम्पन कमी झालं. सस्टेनेबलचे जे काही गोल्स आहेत त्यातलं वॉटर विषयीचा जो गोल आहे तुम्ही फुलफिल केला असं म्हणायला हरकत नाही. हो. आम्ही जो आपली प्रयोगशाळा आहे या प्रयोगशाळेमध्ये केमिस्ट अपॉइंट केले होते. तर त्यांनी जे प्रयोगशाळेमध्ये पृथक्करण केलं किंवा ॲनालिसिस केलं तर त्या ॲनालिसिसची क्वालिटी आणि तुमचं ऑनलाईन याच्यामध्ये काही तफावत आढळली का? ॲनालिसिसमध्ये त्यांचा हात खूप चांगला होता, खूप टेक्निकल लोक कसं? प्लांट परफॉर्मन्स हा ॲनालिसिसवरतीच बराचसा अवलंबून असतो. बरोबर. त्यामुळे ॲनालिसिस जर प्रॉपर असेल तरच प्लांट परफॉर्मन्स चांगला जातो. बरोबर. प्लांट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणजे ॲनालिसिस चांगलंच आहे. राईट. म्हणजे ॲनालिटिकल एरर बिलकुलच नव्हते. असा स्टाफ आपल्याला मिटकॉनकडनं अपॉइंट मिळालं. आता मला जरा CPU विषयी थोडीशी माहिती सांगा. येस. हां हा आपला CPU प्लांट चालवतो इथून. हां आणि आपला कलेक्शन टँक आहे, त्यानंतर इकोलायझेशन टँक, त्यानंतर ॲनारोबिक फिल्टर, त्यातून आपण पाणी पास पुढं प्री एरेशन टँकला, प्री एरेशनमधून एरेशन टँकला, एरेशन टँकमधून आपण पाणी पास होतं सेकंडरी क्लॅरिफायरला. ओके. इथे स्लस इफेक्ट होतो सगळा आणि क्लिअर वॉटर पण आपल्या ट्रीटेड टँकमध्ये होतं. इथून पुढं आपल्याला ह्या क्लॅरिफाईड वॉटर सगळं आपण सँड आणि कार्बन फिल्टरमध्ये फिल्टर करून आपण हा ट्रीटेड टँकमध्ये कलेक्ट करतो. ओके. हां. आणि तिथून आपण पाणी सगळं मग रिसायकल करतो. आपण GSR रिझर्वरला आपण रिसायकल करतो. आता यामध्ये आपण जवळपास रोजचे एक 14 ते 15 लाख लिटर ते 16 लाख लिटरपर्यंत आपण पाणी ट्रीटमेंट करतो आणि तेवढं पाणी पूर्ण आपण सगळं रिसायकल करतो. सगळे CPU प्लांट सगळे शुगर कंडेन्सर आपण 100% रिसायकल करतो. म्हणजे पूर्वी जे इरिगेशनसाठी जात होतं आणि पूर्वी काय व्हायचं, हां हा प्लांटचं जे हे प्लांट व्हायच्या अगोदरची हां त्यांनी पुलिंग करून फक्त आम्ही वापरत होतो, पण त्याला मर्यादा येत होत्या की त्याची क्वालिटी त्यामुळे आपले फिल्टर चोकअप होणे, मगाशी मी ज्याक म्हणलं की फिल्टर आपले चोकअप होणे वगैरे प्रॉब्लेम यायचे. आता ज्यावेळेपासून CPU प्लांट झाला आहे, CPU प्लांटचा COD आमचा आउटलेटचा 10च्या सुद्धा खाली आला आहे. काय वेळा काय नील सुद्धा आला काय COD. आणि हा COD नील आल्यावर किंवा ही क्वालिटी एवढी चांगली असल्यामुळं ते पाणी पूर्ण आम्ही रिसायकल करतो. जवळपास 14-15 लाख लिटर पाणी रोजचं रिसायकल आम्हाला उपलब्ध झाला होता. म्हणजे आपल्याला जो रॉ पाण्याचा सोर्स आहे, चांगल्या पाण्याचा जो सोर्स आहे त्याची पॅरामीटर आणि हा प्लांट चालवल्यानंतर जे आलेले पॅरामीटर याच्यामध्ये किती तफावत आहे? आता रॉ वॉटरपेक्षा हे जेव्हा काय काय आम्हाला पॅरामीटर चांगले पाहिजे, नदीच्या पाण्यापेक्षा पाणी हे चांगलं आपण मिळालं काय काय क्वालिटी. एवढं चांगलं पाणी आम्हाला ट्रीटमेंट झाल्यानंतर पाणी मिळाले. पाटील साहेब, आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला आणि खूप छानशी अशी माहिती दिली आपण आणि आमच्या टीमला, मिटकॉन टीमला आपल्याबरोबर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मिटकॉनतर्फे आपले आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. त्या फ्लेवर्स पाहून तुमचे पण आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाकी तुमचा अनुभव कसा होता? प्रकारे अनुभव होता. हां सहकार्य कार्यक्रम पाटील साहेबांतर्फे भरपूर झालेलं आहे. हां. पण ते आजची गोष्टीची प्रॉब्लेम आणले कुठे मेकॅनिकली इलेक्ट्रिकल जरी प्रॉब्लेम असतो टाईम टू टाईम प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्या प्रकारच्या अडचणी चांगल्या प्रकारे सहकार्य झालेलं आहे. ओके. तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि पाटील साहेबांनी विशेषतः क्रांती अग्रणीचे सगळे कर्मचारी तुमचं खूप कौतुक करत होते. तुमचं कौतुक म्हणजे मिटकॉनचं कौतुक आणि मिटकॉनचं कौतुक म्हणजे आपल्या कंपनीचं कौतुक, आपल्या घराच्या लोकांचं कौतुक. तर आपलेही आभार. थँक्यू.